ये आदिवासी का साम्राज्य है। जय आदिवासी, जय जोहार। X99 मित्रांनो, आज आपण आदिवासी दिवस निमित्त व्हिडिओ बनवणार आहेत। व्हिडिओ शेवटीपर्यंत बघायचे। तुम्ही तुमचे फोटोंचे व्हिडिओ बनवू शकता अशा प्रकारे। आणि मी तर एक सॅम्पलसाठी मी सगळे फोटो घेतलेले। तुम्ही याच्या जागेवरती तुम्ही तुमचे फोटो ॲड करायचे। तुम्ही मुलगा असाल, मुलगी असाल, कपल असाल, तुम्ही अशा प्रकारे फोटो काढलेले असतील तर तुमचे सगळ्यांचे फोटो चालतील। मित्रांनो, खूप छान मी गाणं घेतलेले आणि छान प्रकारे मी व्हिडिओ एडिट केला आहे। व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करायचं, आवडला असेल तर, नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे। ठीक आहे, आता सगळ्यात पहिले व्हिडिओजमध्ये यायचे। इथं तुम्ही आधी आपल्या जी फाईलची फोल्डर डाउनलोड म्हणजे जी फाईल डाउनलोड करून घ्यायचे, त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे। नंतर अशा प्रकारे जी फाईलचा फोल्डर बनून जाईल, त्याला ओपन करायचे आणि तुम्हाला एक लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे 5 सेकंदाचा, हा सिलेक्ट करायचे, फोटोजमध्ये यायचे आणि कोणताही एक फोटो सिलेक्ट करायचे, HD वरती क्लिक करून ॲड करून घ्यायचे फोटोला। ठीक आहे, नंतर पुढच्या फोटोवरती यायचे, फोटो लेवल अशा प्रकारे 30 सेकंदाच्या पुढे ओढून घ्यायचे। परत तुम्ही सुरुवातीला यायचे, ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि व्हिडिओजमध्ये येऊन इथं तुम्हाला एक 34 सेकंदाचा अशा प्रकारे एक ऑडिओ बिटमार्क व्हिडिओ भेटेल तुम्हाला, हा तुम्ही घेऊन घ्यायचे। खाली ऑप्शन स्क्रॉल करून इथं पुढे यायचे, इथं तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून याच्यावरचं ऑडिओ गाणं तुम्ही खाली घेऊन घ्यायचे। ठीक आहे, आता एवढं झालं। आता पुढे यायचे। आता तुम्हाला ज्या पण ठिकाणी व्हिडिओमध्ये बीट दिसतील, जसे की आता बीट 1 वरती आधीच कट आहे म्हणून इथं कट करायचं आणि जिथे बीट 2 असेल पुढं तर तिथे यायचं। अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे। अशा प्रकारे मित्रांनो पटापट तुम्ही शेवटीपर्यंत बीटमार्क प्रमाणे तुम्ही तुमचे जे काही फोटो असतील ते तुम्ही कट करून घ्या, स्प्लिट करून घ्या। तर मी पटापट स्प्लिट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीचे प्रोसेस सांगतो। तर मित्रांनो बघू शकता, इथून आता मी सगळे बीट प्रमाणे मी फोटो स्प्लिट केलेले। टोटल आपले 25 बीट इथपर्यंत स्प्लिट करायचे। नंतर ऑडिओच्या शेवटी यायचे, वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्टला डिलीट करून टाकायचे आणि इथं मी तुम्हाला जो ब्लॅक व्हिडिओ ॲड करायला सांगितला होता तो पण इथून डिलीट करून टाकायचे। ठीक आहे, नंतर काय करायचे, सगळे फोटो तुम्ही वेगवेगळे फोटोने रिप्लेस करून घ्यायचे, तुमचे वेगवेगळे फोटो लावून घ्यायचे। जसे की हा फोटो मी जसा आहे तसा राहू देतो। पुढचा फोटोवरती क्लिक करून रिप्लेसमध्ये यायचे, फोटोमध्ये यायचे, तुम्हाला जो दुसरा फोटो घ्यायचा फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचे। सगळे फोटो शेवटीपर्यंत वेगवेगळे फोटो तुम्ही रिप्लेस करून घ्या। ठीक आहे, तर मी पटापट काय करतो, फोटो पण रिप्लेस करून घेतो, इफेक्ट्स ॲनिमेशन वगैरे सगळे लावून घेतो। मग मी तुम्हाला एक एक सांगतो कोणत्या फोटोला कोणत्या ॲनिमेशन व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो। ठीक आहे, तर मी आता पटापट हे सगळे करून घेतो। ठीक आहे, तर मित्रांनो इथं बघू शकता सगळे आता मी फोटोने ॲनिमेशन वगैरे इफेक्ट्स वगैरे सगळं लावून घेतलेले, रिप्लेस पण करून घेतलेले होते। ठीक आहे, आता कशा प्रकारे करायचं, आता हा पहिला लिरिक्स व्हिडिओ सोडून द्या आपला। आता जो पहिला फोटो सुरू होतो तर याच्या स्टार्टिंगला यायचे। आता या फोटोच्या स्टार्टिंगला आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे, तर तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्स म्हणजे इफेक्ट्समध्ये जायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले जो तुम्हाला इफेक्ट सांगेल तो तुम्ही घ्यायचा। ठीक आहे, सगळ्यात पहिले हा जो काही इफेक्ट्स आहे डूम्सडे शेक म्हणून अशा प्रकारे नाव आहे याचं, तर तुम्ही हा इफेक्ट घ्यायचे। हा इफेक्ट तुम्ही इथं वरती सर्च करू शकता स्पेलिंग, तर मी स्पेलिंग टाकून घेतो। जसे की इथं बघू शकता मी डूम्सडे शेक सर्च केलं तर इथं हा इफेक्ट आलेला, हा तुम्ही घेऊन घ्यायचे। घेतल्यानंतर फक्त इथं काय करायचं, या फोटोची लेअर एवढं तुम्ही राहू द्यायचे, ॲडजस्टमध्ये यायचे, याची स्पीड तुम्ही काय करायचे 20 ठेवायची। ठीक आहे, 20 वरती करायचं। ठीक आहे, 20 वरती याची स्पीड ठेवायची, मी आवाज कमी करून घेतो। नंतर परत याच फोटोच्या सुरुवातीला यायचे आणि इथून जो काही हातात दुसरा इफेक्ट्स आहे इथून शेक इफेक्ट्समध्ये यायचं, इथे तुम्ही सर्च करायचे रिपीटेड शेक म्हणून हा जो इफेक्ट्स आहे हा तुम्ही यायच्या इथं लावून घ्यायचे या फोटोला। ॲडजस्टमध्ये येऊन याचे जे काही ऑप्शन म्हणजे याचे जे काही ग्लोची रेस आहे तर याला 80 ठेवायचे। इथं बरोबर आहे सगळं जसे तसं राहू द्यायचे। ठीक आहे, आधी जसं असेल तुमचा फोटो तसं राहू द्यायचे, बरोबर लागून जाईल। ठीक आहे, नंतर परत आता छोटे छोटे फोटो सोडून पुढे यायचे, जिथं आपला आता 8 सेकंदाच्या पुढे बघू शकता हा 8 सेकंद आहे इथं जो मोठी लेअरवाला फोटो सुरू होतो, तर इथून पुढे आता शेवटीपर्यंत तुम्हाला दोनच आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्स लावायचे। इथून शेक म्हणून एक आहे, तर तिथं तुम्ही वरती सर्च करायचे, तर बघू शकता शेक नावाचं ॲनिमेशन आहे, हा तुम्ही लावायचं आहे।
आणि जो खालचा इपेक्स आहे रिपीटेड सेक म्हणून, हा एक तुम्ही घ्यायचे. तर तुम्ही सर्च करायचे रिपीटेड सेक, हे स्पेलिंग बघून घ्या आणि इथून 1 नंबर लिहून जाईल, हा तुम्ही लावून घ्यायचे. ठीक आहे. आणि यांचं जे काही तुम्हाला ॲडजस्टचे रेस आहे, एखादा शेक नावाचे इफेक्ट घेतल्यानंतर इफेक्ट्समध्ये म्हणजे इथं ॲडजस्टमध्ये यायचे. ॲडजस्टमध्ये आल्यानंतर खालची इंटेन्सिटी तुम्ही 5 ते 6 पर्यंत ठेवायचे आणि बाकी स्पीड जशी तशी राहू द्यायची. ओके करायचे. नंतर खालचे जे काही रिपीटेड शेक म्हणून आपण इफेक्ट्स घेतलेले आहे, तर याच्या ॲडजस्टमध्ये यायचे. याचे ग्लोला तुम्ही 35 ठेवायचे. इंटेन्सिटी तुम्ही याचे काय करायचे 10 ठेवायचे. बस एवढंच सेटिंग करायचे. बाकी जसे तसे राहू द्यायचे. ठीक आहे. नंतर काय करायचं, आता ॲनिमेशन लावण्यासाठी पहिला हा जो फोटो आहे तर हा सोडून द्या. आता हे जे काही छोटे छोटे फोटो आहे, तर हे छोटे छोटे फोटोंना तुम्हाला पॉपिंग कँडी म्हणून अशा प्रकारे कॉम्बोमध्ये ॲनिमेशन आहे, हा लावून घ्यायचे छोटे छोटे सगळे फोटोंना. ठीक आहे. म्हणजे जे काही छोटे छोटे फोटो आहेत आपले, जसे की हा 1 नंबरचा फोटो सोडून 2, 3, 4, 5 हे जे काही 4 फोटो आहे मित्रांनो, यांना पॉपिंग कँडी नावाचे ॲनिमेशन लावायचे. पुढचा फोटोला तुम्ही काय करायचे, स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे कॉम्बोमध्ये. त्याच्या पुढच्या फोटोला पण तोच ॲनिमेशन लावायचे, स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट. त्याच्या पुढच्या फोटोला पण तोच ॲनिमेशन लावायचे, स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट म्हणून. त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, कॉम्बोमधून पेंडुलम मोहन नावाचे ॲनिमेशन लावायचे. सगळं जे काही पीस आहेत पुढचे सगळे कॉम्बोमधले. ठीक आहे. त्याच्या पुढच्या फोटोला परत तुम्ही इथून पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही पेंडुलम 2 नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, इथून स्लाईड अँड वेव्ह बघू शकता, हा ॲनिमेशन आहे, इथं नाव बघून घ्या, हा लावायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला पण तोच ॲनिमेशन लावायचे, स्लाईड अँड वेव्ह. परत त्याच्या पुढच्या फोटोला पण तोच ॲनिमेशन लावायचे, स्लाईड अँड वेव्ह. परत त्याच्या पुढच्या फोटोला पण तोच ॲनिमेशन लावायचे, स्लाईड अँड वेव्ह. त्याच्या पुढच्या फोटोला पण तोच ॲनिमेशन लावायचे. तर याच्या पुढच्या फोटोला पण तुम्ही स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावायचे. याच्या पुढच्या फोटोला पण तुम्ही स्लाईड अँड वेव्ह नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला पण तोच ॲनिमेशन लावायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही काय करायचे, इथून फॉल राईट म्हणून तुम्हाला ॲनिमेशन दिसेल, हा फॉल लेफ्ट आहे, तुम्हाला फॉल राईट म्हणून ॲनिमेशन लावायचे. तर थोडंसं खाली यायचे, तर खाली वगैरे सापडून जाईल. तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही इथं वरती सर्चिंग करायचे, फॉल राईट अशा प्रकारे. ठीक आहे. ही स्पेलिंग बघून घ्या. तर ही सर्च करायची, ते 1 नंबरला येऊन जाईल, हा तुम्ही लावायचे. परत पुढच्या फोटोला तुम्ही फॉल लेफ्ट म्हणून ॲनिमेशन लावायचे, हा आला. परत त्याच्या पुढच्या फोटोला तुम्ही बाउन्सी रस नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत त्याच्या पुढचे हे जे काही 3 फोटो आहेत, तर हे 3 फोटोंना तुम्ही पॉपिंग कँडी नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. ठीक आहे. एवढं झाल्यावर काय करायचं, परत तुम्ही आता जिथून आपला व्हिडिओ स्टार्ट होतो या फोटोपासून, तर इथे यायचे आणि इथं हे छोटे छोटे फोटो पण सोडून द्या. तर याच्या पुढच्या फोटोवरती यायचे, म्हणजे 8 सेकंदाचा जिथून फोटो सुरू होतो तर इथे यायचे. इथं तुम्ही काय करायचं, ओव्हरलेमध्ये ॲड ओव्हरलेमध्ये यायचे. इथं तुम्हाला एक मी ब्लॅक स्क्रीनचा इथं फोटो दिलेला आहे PNG, तर हा घेऊन घ्यायचे शॅडो PNG. तर हिला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे, PNGला थोडंसं खाली करून घ्यायचे. ठीक आहे. परत याच फोटोचा सुरुवातीला यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे सुरुवातीला आल्यानंतर परत ॲड ओव्हरलेमध्ये येऊन इथून तुम्ही जागतिक आदिवासी दिवस निमित्त हार्दिक शुभेच्छा नावाचे PNG घेऊन घ्यायचे आणि हिला आता अशा प्रकारे खाली लावून घ्यायचे PNGला आणि इथं शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे. बघू शकता किती छान प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण बनून रेडी झालेला आहे. आता फक्त व्हिडिओला सेव्ह करायची, तर AI HD क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आणि खालच्या रेसला पण फुल वाढून घ्यायची. एक्सपोर्टवरती क्लिक करून शेवटी डिव्हाइस नाव येईल, तर त्याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.